हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। तर आता पॅकिंग परत सुरू झालेली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अदिती आलेली आहे। आता तिच्या जाण्याची वेळ सुद्धा झालेली आहे। उद्याच ती निघणार आहे आणि त्याचबरोबर आना सुद्धा निघणार आहे। तर परत एकदा घर खाली खाली रिकामं वाटणार आहे। तर आता तीच पॅकिंग सुरू आहे। चिवडा, चकल्या हे सगळं बांधून देत आहे। आनाला आवडते लाडू, तर तिच्यासाठी चण्याचे लाडू केलेले आहे आणि चकल्या, आणि अदितीसाठी चकल्या आणि चिवडा केलेला आहे। अदितीची फ्लाईट आहे 11:30ची है ना। अदितीची फ्लाईट 11:30ची आहे का आणि सकाळीच निघणार आहोत। माझी बिलकुल जाण्याची इच्छा नाही आहे। फोर्स करत आहे, मला चल म्हणत आहे आणि माझी अजिबात इच्छा नाही आहे। घर एकदम रिकामं होणार आहे, अजिबात करमणार नाही आहे। आणि इतक्यात माझी तब्येतसुद्धा खराब झालेली आहे। आता माहिती नाही, कारण सगळे कामं माझ्यावर येणार आहे, सगळा लोड माझ्यावर पडणार आहे। आणि माझ्या मुलीने माझी खूप जास्त हेल्प केली। त्या होत्या तर मला खूप म्हणजे कशाचीच काळजी नव्हती, सगळं काम त्या करून घ्यायच्या। अनुश्री तर नागपूरलाच राहते, तर तिची माझी भेट होणारच आहे। सॅटर्डे आणि संडेला तिला सुट्टी राहते, तर ती येऊ शकते। दिवाळीला सुद्धा ती येणार आहे आणि मला तिची आठवण आली तर मी सुद्धा नागपूरला तिला बोलवून घेऊ शकते। तर ती जवळच आहे माझ्या। पण अदिती मात्र 1 वर्षाने येणार आहे, तर खूप जास्त वाईट वाटत आहे। तर अदिती प्रत्येक कामाला नाही असं तिचं उत्तरच नव्हतं। प्रत्येक कामाला ती होच म्हणायची, कामं कमी करायची, प्रत्येक कामाला हो म्हणायची। तर त्याच गोष्टीचं मला कौतुक आहे आणि आम्ही मिळून असे सगळे कामं करायचो। आनाच्या हातच्या पातळ पोळ्या मी मिस करणार आहे। टॅगचं वेट वगैरे करू आम्ही। फायनली आता फक्त ही पॅकिंग राहिलेली आहे नाश्त्याची, बाकी सगळं झालेलं आहे। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आता वाजलेले आहे 9 आणि आता आम्ही एअरपोर्टवर चाललेलो आहोत। तर आता तिथे बघूया किती वाजता जाऊन पोहोचतो आम्ही, कारण 11:30ची फ्लाईट आहे तिची दिल्लीची। तर एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर तुम्हाला भेटते मी। बाय अदिती, बाय। तर अदितीला सार करून दिलेला आहे। आम्ही पैदल चाललेलो आहोत, कारण गाडी पार्किंग करू देत नाही अजिबात आणि फाईन आहे। तर ते खूप समोर चालले गेले आणि आता आम्ही चाललेलो आहोत पायी। अदितीसोबत नीट भेटताही आलं नाही, एकदम सगळं अचानकच झालं। म्हणजे मी पहिल्यांदा आली एअरपोर्टवर तिला सोडायला
आता अनाला सार करून देईन, म्हणजे माझ्या दोन्ही पोरी चालल्या जाईन आणि घरीच गेल्यानंतर मला एकदम सुनसान वाटेल, करमणार नाही 8 दिवस तरी. आता अनाला पण सोडून दिलेलं आहे आणि आता मी चाललेली आहे. मिस यू अना. मिस यू टू. आता अनालाही सोडून दिलं, आता आम्ही चाललो आहे घरी. आता घरी गेल्यानंतर बघू आता कसं वाटते ते. घर खाली खाली वाटणारच आहे, माहिती आहे, पण आता घरी जाते, भेटते तुम्हाला घरी गेल्यानंतर. अदिती आणि अनुश्रीला सोडून आम्ही 1 वाजता घरी आलो. तर घरी जशी मी पाय ठेवते तसंच माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. अचानकच म्हणजे मला म्हणजे समजलंच नाही त्या का बरं इतकी मी मिस करायला लागली. जोपर्यंत मी बाहेर फिरत होती तोपर्यंत मला काहीच वाटलं नाही आणि जशी मी घरी आली त्यानंतर ॲटोमॅटिकच माझ्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं, अश्रू आले माझ्या डोळ्यात आणि कळलं सुद्धा नाही. आणि घरामध्ये ना इतकं सुनसान आणि सन्नाटा पूर्ण. आणि त्याच्यानंतर मला आम्ही 5 वाजता उठलेलो होतो, कारण 9 वाजताची फ्लाईट होती. आम्ही 9 वाजता इथनं निघालो आणि 10 वाजता तिथे आम्ही पोहोचलो. की झोप येत होती गाडीमध्ये आणि मी घरी आली आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज केले आणि म्हटलं सगळ्यात पहिले मी थोडंसं रेस्ट वगैरे करते, पण मला झोपच आली नाही. अदितीची खूप जास्त आठवण येत होती मला. जसं मी तुम्हाला सांगितलं की अनुश्री इथेच राहते, अनुश्रीची भेट होऊ शकते माझ्यासोबत, पण अदिती मात्र 1 वर्षाने येणार आहे, तर खूप जास्त मिस करत आहे मी तिला. तसं तर मी दोघींनाही मिस करत आहे, कारण अनुश्री पण अदिती होती तोपर्यंत राहिली. छान मस्त दोघी बहिणी कामं करायच्या, मिळून मिसळून आम्ही सगळेजण कामं करत होतो आणि मला कुठल्याही कामाला हात लावू देत नव्हत्या माझ्या दोन्ही मुली. अनुश्री पोळ्या टाकून घ्यायची तर अदिती बाकीचे कामं करून घ्यायची आणि मला फक्त भाजी करावी लागत होती. मिस करत आहे मी दोघींनाही. अजिबात जेवायची इच्छा नव्हती माझी, पण जेवण केलं मी कसं तरी. जेवताना सुद्धा हुंदके देऊ देऊ रडलेली आहे मी. आणि पार्थ आल्याबरोबर ट्युशनला गेला आणि त्याच्यानंतर तो आला आणि मम्मी कशाला रडते असा तो म्हणाला वगैरे. त्याच्यासोबतही मी जास्त काही बोलली नाही. मला आजचा दिवस आणि 8 दिवस याच्या पुढचे जे 8 दिवस आहेत ते माझे असेच जाणार आहे, कारण खूप जास्त मिस करणार आहे मी दोघींना पण. तर आजचा हा ना ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगसोबत.